पहाटेचे 5 वाजले होते. आकाशात हलकासा गुलाबी रंग पसरू लागला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता आणि शहरातील सर्वात मोठ्या आणि आलिशान मंगल कार्यालयात मात्र रात्रीपासूनच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर ताज्या गुलाब, मोगरा आणि झेंडूंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगीबिरंगी दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. सनई चौघड्यांचे मंगलस्वर वातावरणात घुमत होते. पाहुण्यांची ये-जा सुरू होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता. कारण आज उद्योगपती विनायक देशमुख यांची एकुलती एक मुलगी अनन्या हिचं लग्न होतं. अनन्या नावाप्रमाणेच सुंदर, शांत, समंजस आणि स्वाभिमानी. पैशात वाढली असली तरी तिने कधी श्रीमंतीचा गर्व केला नव्हता. तिचं हृदय माणुसकीने भरलेलं होतं. तिच्या आईवडिलांना वाटायचं आपल्या मुलीचं आयुष्य नेहमी आनंदात जावं, म्हणून तिच्या प्रत्येक इच्छेचा त्यांनी नेहमीच आदर केला. दुसरीकडे होता आर्यन, मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रामाणिक, मेहनती आणि स्वाभिमानी तरुण. आईवडिलांवर जीवापाड प्रेम करणारा, स्वतःच्या कष्टावर उभा राहिलेला आणि प्रत्येक नात्याला मनापासून जपणारा. त्याच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती नव्हती, पण त्याच्याकडे होती माणुसकी, प्रामाणिकपणा आणि प्रेम. म्हणूनच अनन्याने आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याची निवड केली होती. दोघांची ओळख एका सामाजिक उपक्रमादरम्यान झाली होती. सुरुवातीला मैत्री, मग विश्वास आणि नंतर नकळत प्रेम. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला आनंदाने होकार दिला. अनेक महिन्यांपासून लग्नाची तयारी सुरू होती. आज तो शुभ दिवस उजळला होता. मात्र या आनंदाच्या वातावरणात एक व्यक्ती अशी होती जिच्या मनात प्रचंड वादळ सुरू होतं. ती होती स्वतः अनन्या. वधूच्या खोलीत आरशासमोर बसलेली अनन्या नववधूच्या वेशात एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती. लाल पैठणी, नथ, चंद्रकोर, हिरव्या बांगड्या आणि गळ्यातील दागिने तिचं सौंदर्य आणखीच खुलवत होते. पण तिच्या चेहऱ्यावर नववधूचं तेज नव्हतं. तिच्या डोळ्यात भीती, काळजी आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. ती वारंवार त्या मोबाईलकडे पाहत होती. अचानक तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिचे हात थरथर कापू लागले, डोळ्यात पाणी आलं आणि ती हळूच पुटपुटली, देवा, हे आजच का? त्या एका मेसेजने तिच्या आयुष्याचा पाया हादरवला होता. बाहेरून तिची आई आवाज देत होती, अनन्या, लवकर ये बाळा, मुहूर्ताची वेळ आली आहे. अनन्याने डोळे पुसले, चेहऱ्यावर जबाबदारीचं हसू आणलं आणि जड पावलांनी ती खोली बाहेर पडली. तिला माहीत होतं पुढची काही मिनटं तिचं आयुष्य कायमचंच बदलून टाकणार होती. अनन्या हळूहळू मंडपाकडे चालू लागली. तिच्या प्रत्येक पावलाबरोबर तिच्या पैंजणांचा आवाज घुमत होता. पण तिच्या मनात मात्र शांततेऐवजी भीतीचं वादळ उसळलं होतं. मंडपात बसलेले शेकडो पाहुणे तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. प्रत्येकजण म्हणत होता, काय सुंदर दिसते नवरी. पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. मंडपात आर्यन मात्र तिची वाट पाहत होता. क्रीम रंगाच्या शेरवानीत तो देखणा दिसत होता. अनन्या समोर येताच त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. पण पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की आज अनन्या नेहमीसारखी आनंदी नाही. तिच्या डोळ्यात काहीतरी वेदना होती. त्याने हळूच विचारलं, अनन्या, सगळं ठीक आहे ना? तिने जबरदस्तीने हसत फक्त मान हलवली. पुजाऱ्यांनी मंगलाष्टक सुरू केलं आणि सनईचे स्वर आणखी मोठ्याने घुमू लागले. दोन्ही कुटुंबातील लोक आनंदाने फुलांच्या पाकळ्या हातात घेऊन उभे होते. वातावरणात उत्साह भरून राहिला होता. पण अनन्याचं लक्ष पुन्हा पुन्हा तिच्या मोबाईलकडे जात होतं. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. तिने तो चोरून पाहिला. त्यात फक्त एवढंच लिहिलं होतं, जर आज तू आर्यनशी लग्न केलंस तर त्याच्या आईचा जीव जाईल. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, निर्णय तुझा. तो मेसेज वाचताच तिच्या अंगावर काटा आला. तिचा श्वास वेगाने चालू लागला. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. आणि हा मेसेज पाठवणारा नेमका कोण होता? त्याला आर्यनच्या आईबद्दल काय माहिती होती आणि तो असं का करत होता? अनन्याने गर्दीत नजर फिरवली. मंडपाच्या एका कोपऱ्यात काळा शर्ट घातलेला एक अनोळखी माणूस तिच्याकडे पाहून हलकसं हसत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र आत्मविश्वास होता. तो लगेच गर्दीत गायब झाला. अनन्याचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि मंगलाष्टकाची शेवटची ओळ सुरू झाली. आता फक्त अंतरपाठ खाली पडायचा होता. सर्वजण टाळ्या वाजवण्यासाठी तयार होते. पण अचानक अनन्याने दोन्ही हात पुढे करत मोठ्याने ओरडली, थांबा, हे लग्न थांबवा.
क्षणभर संपूर्ण मंडपात शांतता पसरली. सनई थांबली, पुजारी गप्प झाले, टाळ्या थांबल्या. सर्व पाहुणे स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, हे काय झालं? आर्यन जागेवरून उठला. त्याने घाबरत विचारलं, अनन्या काय झालं? तू असं का बोलतेस? अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ती काहीच बोलत नव्हती. विनायक देशमुख संतापाने तिच्याजवळ आले. अनन्या, हजारो लोकांसमोर आमची इज्जत घालवते आहेस, कारण तरी सांग. अनन्या थरथरत्या हाताने मोबाईल घट्ट पकडला. तिला सत्य सांगायचं होतं, पण त्या एका मेसेजमुळे एका निरपराध व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी भीती तिच्या मनात होती. ती फक्त एवढंच म्हणाली, बाबा मी हे लग्न करू शकत नाही. हे ऐकताच आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला काहीच समजत नव्हतं. कालपर्यंत जीवापाड प्रेम करणारी अनन्या आज अचानक लग्नाला नकार का देत होती? तिच्या मनात नक्की काय सुरू होतं? आणि त्याच क्षणी मंडपाच्या मागच्या दरवाजातून एक व्यक्ती आत आली. त्या व्यक्तीला पाहताच अनन्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. तिच्या डोळ्यात, तिच्या तोंडात नकळत शब्द बाहेर पडले, तू इथे? मंडपाच्या प्रवेशद्वारातून आत आलेला तो तरुण साधारण 30-32 वर्षाचा होता. साधा पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, चेहऱ्यावर वाढलेली दाढी आणि डोळ्यात प्रचंड वेदना. त्याला पाहताच अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती, आश्चर्य आणि अपराधीपणाचे भाव एकाच वेळी उमटले. तो तरुण हळूहळू पुढे येत म्हणाला, अनन्या मला माफ कर, पण आज मी इथे आलो नसतो तर एका निष्पाप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. संपूर्ण मंडपात कुजबूज सुरू झाली. पाहुणे एकमेकांना विचारू लागले, हा कोण आहे? नवरीला कसा ओळखतो? आर्यनही गोंधळून त्या तरुणाकडे पाहत उभा होता. त्याच्या मनात शेकडो प्रश्न आता निर्माण झाले होते. अनन्या थरथरत म्हणाली, रोहन तू इथे कसा? आणि तुला हे सगळं कसं कळलं? त्या नावाचा उच्चार होताच सर्वांच्या नजरा त्या तरुणाकडे वळल्या. रोहन शांत आवाजात म्हणाला, मी इथे तमाशा करायला आलो नाही, तर मी फक्त सत्य सांगायला आलो आहे. कारण जर आज सत्य लपवलं गेलं तर उद्या त्याची किंमत अनेकांना मोजावी लागेल. आर्यन पुढे आला आणि त्याने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला. विचारलं, कृपया स्पष्ट सांग, काय चाललं आहे? माझ्या आणि अनन्याच्या आयुष्याशी संबंधित असेल तर मला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. रोहनने आपल्या खिशातून एक तपकिरी रंगाचं पाकिट बाहेर काढलं. त्यात काही कागदपत्रे आणि काही जुने फोटो होते. त्याने ते थेट आर्यनच्या हातात दिले. आर्यनने पहिला फोटो पाहिला आणि त्याचा चेहऱ्याचा रंगच उडाला. त्या फोटोमध्ये त्याचे आई वडील आणि अनन्याचे वडील एकत्र उभे होते. त्यांच्यासोबत आणखी 2 माणसं होती. फोटो जवळपास 25 वर्षापूर्वीचा दिसत होता. आर्यन आश्चर्याने म्हणाला, हे फोटो माझ्या बाबांकडे कधीच नव्हते. हा फोटो तुला कुठून मिळाला? रोहन म्हणाला, हा फक्त फोटो नाही, तर या फोटोमागे एक असं सत्य दडलं आहे ज्यामुळे 2 कुटुंब 25 वर्षापासून वेगळी झाली. विनायक देशमुख संतापले. ते मोठ्याने ओरडले, बस पुरे झाले. सुरक्षा रक्षकांनो, याला बाहेर काढा. पण त्याच वेळी अनन्या मोठ्याने म्हणाली, नाही बाबा, आज कोणालाही थांबवू नका. आज मला संपूर्ण सत्य ऐकायचं आहे. मंडपात पुन्हा एकदा शांतता पसरली. रोहनने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, 25 वर्षापूर्वी झालेल्या एका चुकीमुळे आज तुम्ही सगळे आयुष्य जगत आहात. त्याचा पाया खोट्यावर उभा आहे आणि त्या खोट्याची शिक्षा आता आर्यन आणि अनन्याला मिळणार आहे. हे ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. रोहन पुढे काय सांगणार होता हे सत्य ऐकल्यावर अनन्या आणि आर्यनच नाही तर संपूर्ण मंडप हादरणार होता. रोहनच्या त्या शब्दांवर संपूर्ण मंडपात मृत शांतता पसरली. प्रत्येकाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. आर्यनच्या हातात अजूनही ते जुने फोटो आणि कागदपत्र होते. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. अखेर त्याने शांतपणे विचारलं, रोहन कृपया अर्धवट बोलू नकोस. जे काही आहे ते स्पष्ट सांग. रोहनने दीर्घ श्वास घेतला. आजपासून 25 वर्षापूर्वी विनायक देशमुख आणि तुझे वडील शरद पाटील हे दोघेही जिवलग मित्र होते. त्यांनी मिळून एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. दोघांनीही एकमेकांवर जीवापाड विश्वास ठेवला. पण त्याच व्यवसायात एक तिसरा माणूस आला, महेश राणे. त्याला पैसा हवा होता, सत्ता हवी होती आणि दोघांची मैत्री तोडायची होती. सगळे शांतपणे ऐकत होते. महेशने बनावट कागदपत्र तयार केली. संपूर्ण फसवणुकीचा आरोप शरद पाटील यांच्यावर टाकला. विनायक देशमुख यांनाही तेच खरं वाटलं. त्यांनी मैत्री तोडली. शरद पाटील हे गाव सोडून निघून गेले आणि त्या धक्क्याने आर्यनची आई अनेक वर्ष आजारी राहिली. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले. ते खाली मान घालून उभे होते. विनायक देशमुख हळू आवाजात म्हणाले, म्हणजे
मी माझ्याच मित्रावर चुकीचा आरोप केला होता. रोहनने मान हलवली. हो, आणि काही महिन्यांपूर्वी महेश राणे मृत्यूपूर्वी सगळं सत्य कबूल करून गेला. त्यांच्याकडूनच मला ही कागदपत्रं मिळाली. मी अनन्याला हे सत्य सांगण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला, पण तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती आर्यन समोर आली आणि म्हणाली, आर्यन, आज सकाळी मला हे सगळं कळलं. मला वाटलं जर हे सत्य लग्नानंतर समोर आलं तर तू मला कधीच माफ करणार नाहीस, म्हणून मी हे लग्न थांबवलं. आर्यन काही क्षण शांत राहिला. त्याने अनन्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, तू माझ्याशी खोटं बोलली नाहीस. उलट सत्य लपवून लग्न केलं असतंस तर ते चुकीचं ठरलं असतं. आज तू जे केलंस त्यासाठी खूप धैर्य लागतं. हे ऐकताच अनन्या रडू लागली. विनायक देशमुख हळूहळू आर्यनच्या वडिलांसमोर आले. त्यांनी हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणत म्हटले, शरद, मला माफ कर. मी मित्र ओळखण्यात चूक केली. एका खोट्या माणसावर विश्वास ठेवला आणि आयुष्यभर तुझा द्वेष करत राहिलो. शरद पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांना मिठी मारली. 25 वर्षापासून तुटलेली मैत्री त्या एका मिठीत पुन्हा जिवंत झाली. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या गजराने दमदमून गेला. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि पुजारी हसत म्हणाले, आता सगळे गैरसमज दूर झाले असतील तर मुहूर्त अजून संपलेला नाही. लग्न पुन्हा सुरू करूया का? आर्यनने अनन्याकडे पाहिलं. ती हलकं हसली आणि मान डोलावली. पुन्हा एकदा मंगलाष्टक सुरू झालं आणि यावेळी मात्र दोघांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर फक्त विश्वास, प्रेम आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन होतं. अंतरपाट खाली पडला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला आणि काही वेळापूर्वी अश्रूंनी भरलेला तोच मंडप आता आनंद, टाळ्या आणि आशीर्वादांनी भरून गेला. त्या दिवशी प्रत्येकाला एक गोष्ट समजली. सत्य उशिरा समोर आलं तरी चालतं, पण ते समोर येणं महत्त्वाचं असतं. कारण सत्य नाती तोडत नाही, तर खोटेपणा नाती उद्ध्वस्त करतो. फ्रेंड्स, ही कथा आणखी तुम्हाला पुढे ऐकायला आवडेल का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि याच कथेचा जर तुम्हाला पुढील भाग जर ऐकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो असे टाईप करा. याच कथेचा मी पुढील भाग तुमच्या प्रतिक्रियेवरती नक्कीच घेऊन येईल. धन्यवाद.